अजित पवारांच्या अपघाती मृत्यूनंतर सातत्याने पुढे अपघातावर सवाल उपस्थित करणारे रोहित पवार सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा प्रचार करत आहेत. रोहित पवारांनी काकीच्या प्रचारासाठी अजित पवारांच्या काटेवाडी गावातनं घोंगडी बैठकीच्या माध्यमातून प्रचाराला सुरुवात केली आहे. यावेळी आमदार रोहित पवार यांचे वडील राजेंद्र पवार, बहीण सई पवार या देखील उपस्थित होते. 22-23 लोक आहेत. खरं तर त्यांनी उभं राहायला नको पाहिजे होतं, पण ते राहिलेले. शेवटी आपली जबाबदारी एवढीच आहे. मला असं वाटतं की आपण मतदान किती होईल अशी चर्चा नेहमी त्या ठिकाणी करतो. आपण असं एक टार्गेट घेतलं पाहिजे की आपल्या गावातून एक सुद्धा मत त्या 22-23 लोकांना होणार नाही याचं प्लॅनिंग करून जे कुठलं मतदान होईल त्यातलं 99% पेक्षा जास्त मतदान हे दादांकडे बघून आपल्या सुनेत्रा काकींना मतदान त्या ठिकाणी कसं होईल याचा प्रयत्न रोहित दादा प्रचार करतायत ते वहिनींसाठी आणि दादांसाठीच करतायत. कुठेतरी जरी मागच्या निवडणुकीत ते दुसऱ्या पक्षातले उमेदवार असतील तरी आम्ही सर्व पवार कुटुंब एक कुटुंब आहे. बारामतीकर सगळ्याच पवार कुटुंबाला कुटुंब मानतात म्हणून ते प्रचार करतायत तर ते बरं वाटतं. आज माझे ज्येष्ठ बंधू राजेंद्र पवार, माझ्या राजेंद्र पवारांची लेक, माझ्या म्हणजे भावाचीच मुलगी सई आणि रोहित हे कुटुंब म्हणून आज वहिनींचा प्रचार करतायत. एकतर महाविकास आघाडी म्हणून जी भूमिका असेल तीच माझी असेल. त्याच्यामुळे महाविकास आघाडीला जर त्यांनी आमंत्रण दिलं की तुम्ही प्रचाराला या तर जरूर प्रचाराला जा. रोहितनी जो निर्णय घेतला आहे तो भावना आहे, काकीसाठी त्याचं प्रेम आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.